तुम्ही किती दिवस स्वतःला फसवणार आहात? झोकून द्या स्वतःला, सिद्ध करा स्वतःला. तुमच्या ज्ञानाला दुसरा पर्याय नाही. सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या पोरांच्या समोर त्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती जर बदलायची असेल तर मित्रांनो, शिक्षण सोडून दुसरा कोणता पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहे? केवळ आणि केवळ शिक्षण, केवळ आणि केवळ ज्ञान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतातून निवडणुकीला उभे राहिले, यश मिळालं नाही. बंगाल प्रांतातून निवडणुकीला उभे राहिले, निवडून आले. पुढे बंगाल प्रांत हा पाकिस्तानला जोडला गेला फाळणीनंतर. आता जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीचं सदस्य व्हायचं असेल तर पहिल्यांदा ते भारताच्या सभागृहाचे सभासद असले पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानाची सभागृहाला गरज वाटली. बॅरिस्टर जयकरांनी मुंबई प्रांतातून राजीनामा दिला, बाबासाहेब आंबेडकरांना तिथून निवडून आणलं आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे सभासद झाले. केवळ आणि केवळ ज्ञान, ज्ञानाला दुसरा पर्याय नाही. तुम्ही सिद्ध करा स्वतःला. तुमची गरज वाटली पाहिजे समाजाला, तुमची गरज वाटली पाहिजे एखाद्या ऑर्गनायझेशनला, तुमची गरज वाटली पाहिजे एखाद्या उद्योग व्यवसायाला. आणि त्यासाठी आम्हाला ज्ञान आत्मसात करता येईल का? नॉस्कॉम कमिटीचा रिपोर्ट होता, इन फ्युचर 75% इंजिनियर्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉयड, 90% प्लेन ग्रॅज्युएट्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉयड. का? कारण आम्ही मनापासून शिकत नाही आहोत, आम्ही नवीन तंत्रज्ञान स्वीकारत नाही आहोत. तुमच्या वयातली जगभरातली पोरं काय शिकतायत, नवनवीन कोणते कोर्सेस, नवनवीन कोणती टेक्नॉलॉजी आत्मसात करतायत, या संदर्भानं कोणतंही प्लॅनिंग नाही. मला वाटतं डोळे विस्फारून जगाकडे बघा. तुमची कॉम्पिटिशन नांदेडपुरती नाही, तुमची कॉम्पिटिशन महाराष्ट्रापुरती नाही, तुमची स्पर्धा ही फक्त भारतापुरती नाही. 93-95ला आम्ही खुलं आर्थिक धोरण स्वीकारलं, आम्ही गॅट करार स्वीकारला. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे हे सगळ्या जगाला कळलंय. चायनाला कळतंय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भारतात लोकांना काय लागतं, आपण काय विकलं पाहिजे. पण दुर्दैवानं सर भारतातल्याच पोरांना अजून कळलेलं नाही की भारत ही जगातली बाजारपेठ आहे मोठी आणि आपण आपलं खणखणीत नाणं बाजारात वाजून विकलं पाहिजे आणि त्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य आम्ही आत्मसात केली पाहिजे. हे मात्र अजून आम्हाला समजलेलं नाही. का आम्ही उद्योग व्यवसाय व्यापाराचा विचार करायचा नाही? इंजिनिअरिंगची पोरं आहात तुम्ही, तुमच्या खांद्यावरती मशाली ठेवून हा भारत महासत्ता होण्याचं स्वप्न बघतोय. तुम्ही या राष्ट्राचे पिलर आहात आणि मग आम्हाला असं का वाटू नये की आम्ही काहीतरी नवीन तंत्रज्ञान शोधू? आमच्यामध्ये मुळात संशोधनाची वृत्ती कमी होत चालली आहे आणि त्याला कारण आहे, प्रयोगशाळांमध्ये प्रयोग होतच नाही. तुम्ही शाळांमध्ये जाऊन बघा. आता तर 11वी-12वीला ट्रेंड आलाय, प्रयोग करायचे नाही, कॉलेजला जायचं नाही, क्लास जॉईन करायचे आणि मग फक्त त्या अमुक एखादी एक्झाम ती डोळ्यासमोर ठेवून फक्त आम्ही अभ्यास करायचा. मग ती एक्झाम आम्ही क्रॅक केली, अमुक कॉलेजला नंबर लागला, आमचं संपलं. 7वी-8वीची पोरं लॅबोरेटरीमध्ये जात नाहीत, प्रयोग करत नाहीत, गेली तरी आम्ही त्यांना प्रयोग करू देत नाहीत. प्रयोगाचे मार्क तोंड बघून दिले जातात. पोरगं काही करायला गेलं तर आम्हीच सांगतो चंचूपात्र फुटतं ठेव, लिटमस पेपर तेवढाच आहे, संपेल. कसे सायंटिस्ट जन्माला येतील? मला वाटतं डोळे विस्फारून तुम्ही जगाकडे बघा. नवनवीन तंत्रज्ञान फक्त स्वीकारायचं नाही पोरांनो, नवीन तंत्रज्ञान आम्ही शोधलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला पाहिजे. तुमचाच एक इंजिनिअरिंगचा पोरगा मी परवा पेपरला वाचलं. त्या पोरानं काय हो, संशोधनात यायचं म्हणजे तुम्ही खूप मोठमोठे शोध लावले पाहिजे असं नाही. अब्दुल कलाम साहेबांनी मिसाईलच्या निर्मितीमध्ये योगदान दिलं आणि तेच अब्दुल कलाम साहेब जेव्हा त्यांना जाणीव झाली की आपण अँजिओप्लास्टी करतो, ज्या स्टेन वापरतात ती महागडी आहे, गोरगरीब भारतीयांना परवडत नाही, त्यांनी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मोठा वेळ स्वस्तामध्ये ती स्टेन निर्माण करता येईल का याच्यासाठी दिला. तुम्ही फार मोठे बदल केले पाहिजेत असं नाही, छोट्या छोट्या बदलांपासून आपण काहीतरी गोष्टी स्वीकारायला हव्यात. मी परवा एक इंजिनिअरिंगच्या पोराचं पाहिलं, त्यानं त्या बैलगाडीमध्ये ऊस कारखान्यांना, साखर कारखान्यांना ऊस वाहून नेला जातो आणि जेव्हा तो ऊस वाहून नेला जातो त्या बैलगाडीमध्ये एवढं ओझं भरलेलं असतं आणि ते सगळं ओझं बैलांच्या खांद्यावरती असतं. त्या बैलांच्या खांद्यावरचं ओझं थोडंसं कमी व्हावं म्हणून जो पुढचा जू आहे त्या जूला त्याने एक व्हील लावलंय आणि 50% बैलांच्या खांद्यावरचा भार कमी झाला. हे काय कमी तंत्रज्ञान आहे का? मला वाटतं हे सामाजिक भान आम्ही या लेकरांमध्ये निर्माण केलं पाहिजे. जेव्हा आम्हाला वाटेल की आमचं ज्ञान हे समाजाभिमुख असलं पाहिजे. महात्मा फुले म्हणायचे, शिक्षक हा ज्ञानाभिमुख असला पाहिजे, विद्यार्थी हा ज्ञानाभिमुख असला पाहिजे, शिक्षक हा विद्यार्थीभिमुख असला पाहिजे आणि विद्यार्थी ज्ञानाभिमुख असला पाहिजे. पण या सगळ्यांचं ज्ञान हे समाजाभिमुख असलं पाहिजे. तुमच्यापैकी अनेक इंजिनियर जन्माला येतील. उद्या तुमच्यापैकी कुणीतरी सिव्हिल इंजिनियर होईल. त्याला कळल नांदेडमध्ये किती रुपयानं प्लॉट घ्यायचा, किती TDR, किती FSI, किती रुपयानं बांधकाम करायचं, हे सगळं कळतंय हो तुम्हाला. पण तुमच्यापैकी एका तरी सिव्हिल इंजिनियरला असं वाटलं पाहिजे, पालिकेच्या रस्त्याचं काम सुरू असताना 2 मिनिट मी रस्त्यावर थांबल, पालिकेच्या इंजिनियरला विचारल जरा इस्टिमेट दाखव, मला पण थोडंफार रस्त्यातलं कळतं.
हे सामाजिक भान पोरांनो आम्हाला आमच्यामध्ये निर्माण करता आलं पाहिजे. तुमच्यापैकी उद्या कोणी डॉक्टर होईल, त्याला कळेल नांदेडमध्ये कुठं हॉस्पिटल टाकायचं, कोणत्या बँकेचं कर्ज काढायचं. गरज नसताना मग ते कर्जाचा हप्ता जवळ आला का गरज नसताना पेशंट ॲडमिट करताय, गरज नसताना सलाईन लावताय, नॉर्मल डिलिव्हरी असेल तर सिझरिंग करायला लावताय, मेडिकल मेहुण्यालाच द्यावं लागतंय. ते अलिखित नियम आहे. आता याच्या पलीकडे जाऊन आम्हाला वाटलं पाहिजे की मी कधीतरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देईल, कधीतरी तिथल्या डॉक्टरसोबत बोलेल. हे सामाजिक भान पोरांनो जोपर्यंत तुमच्यात येत नाही तोपर्यंत या शिक्षणाचा उपयोग नाही. तुमच्या खांद्यावरती मशाली ठेवून या देशाला महासत्ता करायचं. हिरोशिमा आणि नागासाकी उद्ध्वस्त झालं. लिंबू टिंबू पोरांच्या जोरावरती परत जपान ताटमानेनं उभं राहिलं. काय होतं 84-85 पर्यंत दुबईमध्ये फक्त तेलाचे पैसे होते. प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस. पोरांनो आज जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबई, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई. आत्ताचा काल परवाचा बिझनेस एक्सपो झाला तो पण दुबईत. दुबईला कळलं की पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आम्ही जगाला आमच्याकडे आकर्षित करू शकतो. इस्रायल सारखा छोटासा देश आहे पण कृषी क्षेत्रामध्ये कमालीची क्रांती केली आणि जगाला हेवा वाटेल असं तंत्रज्ञान निर्माण केलं. मग आम्ही का स्वतःला झुकून द्यायचं नाही. काल परवा मी जेजुरीला गेलो होतो. 2-4 पोरं जेजुरी गडाचे फोटो काढत होते. मी त्यातल्या एका पोराला विचारलं, अरे काय करतो फोटो काढून. तो म्हणला, दादा किती दिवस बॅनर लावायचे, चलो दुबई चलो सिंगापूर. म्हटलं मग. म्हटला मी दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आणतो की नाही बघा म्हटलं. आणि म्हटलं काय करणार. म्हटलं काहीच नाही, खालून वर गडाव त्यांना पायपाय घेऊन जाणार आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बर्न झाल्या. आणि रात्री म्हणला 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा म्हटलं. मला हेवा वाटतो अशा पोरांचा की जे आउट ऑफ द वे जाऊन, चौकटीच्या पलीकडे जाऊन काहीतरी विचार करतात. हा विचार पोरांनो तुम्ही केला पाहिजे. इथं अनेक मुली उपस्थित आहेत. तुम्ही सुद्धा उद्योग व्यवसायाचा विचार केला पाहिजे. रिचा देसाई नावाची एक मुलगी आहे, अमेरिकेमध्ये बँकेत काम करत होती. तिच्या बाळाला खेळायला तिच्या आईनं भारतातून एक लाकडाचा गाडा पाठवला होता. माहिती आहे तुम्हाला, ते 3 चाकाचा लाकडाचा गाडा असतोय, काय म्हणतात त्याला, पांगुळ गाडा. तो पाठवला अमेरिकेत. ते पोरगं त्या गाड्यावर खेळायचं, आई फोटो काढायची, सोशल नेटवर्किंग साईट्सवर टाकायची. तिच्या अमेरिकेतल्या मैत्रिणी विचारायच्या, हे काय, हे पोरगं कशावर खेळतंय. ही सांगायची, हे खूप भारी यंत्र आहे, याच्यावर लहान मुलं चालायला शिकतात. अमेरिकेतल्या मैत्रिणी म्हणायच्या, हे यंत्र आम्हाला मिळेल का. ती म्हणायची मिळेल पण लगेच नाही, 6 महिने अगोदर भारतात ऑर्डर द्यावी लागते. भारतातले सुतार एकदम बिझी आहेत साहेब. तिने 6 महिने अमेरिकेमध्ये लाकडाच्या गाड्याच्या ऑर्डर मिळवल्या, भारतातून लाकडाचे गाडे तयार करून नेले. आज तिची एलो जिराफ नावाची एक संस्था आहे जी 1 रुपयाचं खेळणं स्वतः तयार करत नाही, जगभरातल्या तज्ज्ञांकडनं वेगवेगळी खेळणी तयार करून घेते आणि परदेशात जगात नेऊन विकते. काय लागतं उद्योग व्यवसायासाठी. आपण सगळेजण शेतकरी, सर्वसामान्य कुटुंबातले आहोत. शेतीमध्ये क्रांती केली साहेबांनी, वेगवेगळे उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं साहेब शेतीला पुढे घेऊन आले. आपण सगळी शेतकऱ्याची पोरं आहोत. आपण आपल्या शिक्षणाचा उपयोग काहीतरी व्हॅल्यू ॲडिशनसाठी केला पाहिजे. आपल्या बापाला घाम गाळता येतो, आपल्या बापाला पिकवता येतं, पण दुर्दैवानं त्याला विकता मात्र येत नाही. आपण शिकलेलो आहोत, आपल्याला विकता आलं पाहिजे. आपलं खणखणीत नाणं बाजारात वाजून विकता आलं पाहिजे. आज तुम्ही 10 रुपयाला एक वेपर्सचं पॅकेट घेता, त्याच्यात 4 वेपर्स असतात, बाकी हवाच असते. 10 रुपयाला हवा विकत घ्यायची, 4 वेपर्स फ्री मिळतात. एरवी 10 रुपये किलोनं बटाटा विकावा लागतो, पण त्याच्यासाठी काहीतरी प्रक्रिया आहे, त्याच्यासाठी काहीतरी तंत्रज्ञान आहे, त्याच्यासाठी काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन आहे. तुम्हाला आठवतं आपल्याला लाल चिखल नावाचा एक धडा होता आणि मग त्या शेतकऱ्याला टोमॅटोचा भाव मिळाला नाही, शेवटी त्यानं रस्त्यावर फेकून दिले आणि तो त्याच्यात नाचत राहिला. पोरांनो, एक तरी केचप बनवणारी कंपनी आहे का की ज्यांना रेट मिळाला नाही म्हणून केचपचे पॅकेट रस्त्यावरती फेकून दिले. व्हॅल्यू ॲडिशन आहे. मला वाटतं या व्हॅल्यू ॲडिशनसाठी पोरांनो आपण काम केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण शिकलं पाहिजे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात शिका, तुम्ही इंजिनिअरिंगला जा, तुम्ही मेडिकलला जा. आता शिक्षण बदलतं आहे, आता नवीन शैक्षणिक धोरण येतं आहे. तुम्ही इंजिनिअरिंग केलं आहे ना, तुम्हाला मॅनेजमेंटचं नॉलेज असलं पाहिजे. तुम्ही मॅनेजमेंट करताय ना, तुम्हाला कायदा कळला पाहिजे. तुम्ही लॉ अभ्यासताय ना, तुम्हाला व्यवस्थापन पण कळलं पाहिजे. आता तुम्हाला वेगवेगळे स्किल तुम्हाला आत्मसात करावे लागतील. आता आर्ट्सचा एखादा विद्यार्थी तो सायन्सचे 2 विषय शिकू शकेल, सायन्सच्या एखाद्या विद्यार्थ्याला कला शाखेचे 2 विषय घेता येतील. शिक्षण बदलतं आहे, या बदलत्या शिक्षणानुसार तुम्ही सुद्धा बदललं पाहिजे. तुम्ही सुद्धा आपल्याला हवी ती कौशल्य आत्मसात केली पाहिजेत.
आणि सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेल, विक्रीचं कौशल्य आत्मसात करा आणि समाजात होणारे बदल डोळे उघडे ठेवून बघायला शिका. किती झपाट्यानं जग बदललं बघा. आज कोणत्याही कार्यक्रमात जा, पाण्याची बॉटल आहे. तुम्ही कधीतरी, मला आठवतं मी जसं व्याख्यानाला जायला लागलो, सुरुवातीचा एक काळ होता फुलपात्र, तांब्या. आता कोणत्या तर कार्यक्रमात तुम्हाला तांब्या आणि फुलपात्र दिसतंय का? ते फक्त लग्नाच्या आहेरात बेरात द्यायपुरतं राहिले आता. नाहीतर आता कुणी ते फुलपात्र आणि तांब्या ठेवत नाही. ज्यानं पहिल्यांदा पाणी विकायला सुरू केलं असेल 20 रुपये लिटरनं, लोकांनी वेड्यात काढलं असेल. अरे दूध 20 रुपये लिटरनं जात नाही आणि तू पाणी विकतोय. आता खेड्यापाड्यात पंतरवाळी उचलली, लग्नाच्या पंक्ती उठल्या तर सामान्य माणूस सुद्धा विचारतोय पाण्याची बाटली आहे का? जग बदलतंय. या बदलत्या जगातले ट्रेंड तुम्ही ओळखले पाहिजेत. जगभरातल्या आलेल्या कंपन्यांनी कोल्ड्रिंकचा धमाका करून टाकला. आता तरी कोल्ड्रिंकचे पेव जरा कमी झालाय. नाहीतर एक काळ होता मागच्या काही दशकामधला की कोल्ड्रिंक कंपन्यांनी अगदी धुमाकूळ केला भारतातल्या मार्केटमध्ये. कुछ तो तूफानी करते है, डर के आगे. कुणी सांगितलं तुम्हाला हे? ते कोल्ड्रिंक कंपन्यातले जे ब्रँड अँबॅसिडर होते त्यांनी जाहिराती केल्या. अहो, त्या कोल्ड्रिंकचं असलं काय मार्केट कॅप्चर केलं. लग्नात सुद्धा एक कोल्ड्रिंकची बाटली, 2 स्ट्रॉ, फोटोग्राफर सांगायचं फोटो काढतो. का बरं आम्हाला आमचं ताक, आम्हाला आमची लस्सी, आम्हाला आमचा उसाचा रस जगभरापर्यंत पोहोचवता आला नाही? आम्ही बदलले ना. आम्ही आमच्या पुरांमध्ये उद्योग व्यावसायिकतेचे विचार निर्माण करू शकलो नाही. मला आठवतंय रविवारी 4 वाजता दूरदर्शनला एक पिक्चर कुठलाही एक पिक्चर असायचा, मराठी पिक्चर. धूमधडाका, थरथराट, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे. आता तुम्हाला तरुण पोरांना ते जाहिरात माहीत नसेल, पण माझ्या वयातली जी जी मुलं इथं आहेत त्या सगळ्यांना माहीत असेल. लाइफ बॉय है जहा, आहेत तंदुरुस्ती है वहा. वा वा, कुठे होतास एवढे दिवस? आणि त्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवलेली होती. भारतामध्ये कधीच फुटबॉलची क्रेज नव्हती. मला प्रश्न पडायचा मित्रांनो, भारतामध्ये क्रिकेटची क्रेज आहे आणि मग लाईफ बॉयनं फुटबॉल खेळणारी पोरं जाहिरातीत का दाखवली आहेत? पण लाईफ बॉयची एवढी मोनोपोली होती, लाईफ बॉयनं काही दाखवलं तरी जाहिरातीत चालत होतं. लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लाईफ बॉय द्या म्हणायची. एवढं लाईफ बॉयनं मार्केट कॅप्चर केलं होतं. लाल रंगाचा ठोकळा साबण होता. त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला. तिकडे राजा हिंदुस्तानी पिक्चर चाललेला, करिश्मा कपूर एकदम हिट. आणि मग लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसिडर केलं. आता लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसिडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघताय का? लक्सनं असं काय मार्केट कॅप्चर केलं? लाईफ बॉयला कळलं लाल रंगाचा ठोकळा साबण आता बाजारात चालायचा नाही, आपणही गुळगुळीत साबण आणला पाहिजे. लाईफ बॉय गोल्ड नावाचा साबण बाजारात आला आणि त्याची जाहिरात फुटबॉल खेळणारी पोरं नव्हती करत. त्यांनी टार्गेट केलं, आता इकडे करिश्मा कपूर ब्रँड अँबॅसिडर आहे, आपणही तरुणांना टार्गेट केलं पाहिजे. आणि मग जाहिरातीत होता एक तरुण मुलगा आणि मुलगी. मुलगी रागानं निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी म्हणते पसीने की बदबू से परेशान. मुलगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्डनं आंघोळ करून येतो. लाईफ बॉयला कळलं काळ आणि वेळेनुसार आपण बदललं पाहिजे. मागच्या 2 वर्षामध्ये पोरांनो मला एक तरी साबण सांगा जो जाहिरात करत होता की आमचा साबण सुगंधी आहे, हा साबण वापरल्यावर तुम्ही गोरे व्हाल. कोरोनाच्या काळात कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं? प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% कीटाणू से मुक्ती. आणि मला साहेब त्या मोती साबणाचं गणित अजून समजलेलं नाही. ते वर्षभर कुठं असते कुणाच ठाऊक. ते दिवाळीलाच येत आहे. त्यानं ठरवून घेतलंय उठा उठा, वर्षभर प्रोडक्शन करायचं आणि दिवाळीला मार्केट कॅप्चर करायचं, हे त्यानं ठरवून घेतलेलं आहे. गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस मोतीनं आंघोळ केल्याशिवाय दिवाळी साजरी झालीच नाही असं त्याला वाटत असतंय. ठरवून घ्या, तुमचं मार्केट ठरवा, तुम्हाला कुठे संधी आहे ते ठरवा, तुम्हाला काय तंत्रज्ञान अवगत करायचं ते ठरवा, तुम्हाला काय कौशल्य आत्मसात करायची बाळांनो ते ठरवा. हेच दिवस आहेत उंच भरारी घ्यायचे आणि हेच दिवस आहेत पाय घसरण्याचे. या वयात पाय घसरू द्यायचे का या वयात उंच भरारी घ्यायची याचं प्लॅनिंग पोरांनो करा. आत्ता आपण काहीतरी जोक क्रॅक करतो, कुणीतरी त्याला हसतं, आपण भारावून जातो. नंतर हे 5-10 वर्ष शिक्षणाचे ज्ञान ग्रहण करण्याचे निघून गेले का मग कळतं 1 रुपया कमवायला मार्केटमध्ये किती ताकद लावावी लागते. आणि ही जी तरुण पोरं आहेत ना पोरांनो, तुम्ही प्रचंड हुशार आहात, तुमच्यामध्ये प्रचंड धमक आहे. खेड्यापाड्यातल्या पोरांमध्ये तर प्रचंड ताकद आहे. फक्त गरज आहे थोडंसं गांभीर्यानं शिक्षणाकडे बघायची. आता तुम्ही पोरांनो मोठी झालात, तुमची
चप्पल बापाला यायला लागली आणि तुम्ही एकदा बापाच्या खांद्याला आलात ना, मग बाप तुम्हाला रागवत नाही, तुम्हाला ओरडत नाही, तो फार काही बोलत नाही. कारण बापाला माहीत असतं पोरगा आता खांद्याला आलं आहे, आता बोलून उपयोग नाही. पण बापाची तुमच्याकडनं अपेक्षा आहे. तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, हॉस्टेलला राहताय, बापाला वाटत असतं की पोरगा आत्ता इंजिनिअरिंग पास आऊट होईल, आत्ता कुठेतरी नोकरीला लागेल, माझा भार थोडासा हलका होईल. छोट्या छोट्या अपेक्षा आहेत वडिलांच्या तुमच्याकडनं. त्यांना अपेक्षा नाही की तुम्ही कोट्यवधी रुपये कमवावेत आणि माझ्यासमोर आणून ठेवावेत. वडिलांची अपेक्षा आहे पोरांनी त्यांच्या पायावर उभं राहावं, त्यांचं जगणं समृद्ध करावं. बापाची अपेक्षा असते पोरांना आपलं नाव पुसावं. कोणत्या अर्थानं पुसावं? आत्तापर्यंत तुमची ओळख काय? अमुक अमुक यांचा मुलगा. वडिलांची अपेक्षा आहे एक दिवस असा आला पाहिजे, अमुक अमुक साहेब आहेत ना, त्यांचे वडील आहेत बरं का, हे इथपर्यंत ओळख आली पाहिजे. कलेक्टर साहेब कार्यक्रमाला येणार होते, आम्ही सगळेजण वाट बघत होतो. कलेक्टर झालात, जिल्हा तुमच्या हातात येऊन जातो. तुमच्या एका स्वाक्षरीनं एखाद्याचं आयुष्य बदलून जातं. तुमच्या एखाद्या निर्णयानं एखाद्या गावाचं भवितव्य बदलून जातं. आज आपल्याकडे एखादा पाहुणा आला आणि 5-10 हजार रुपये मागितले, आपण एकदा देऊ, किती लोकांना मदत करू शकतो? पोरांनो, प्रशासनात आलात, हजारो लोकांना मदत करू शकता. पोरींनो, उद्या कलेक्टर झालात, लाल दिव्याच्या गाडीत बसून याल इथे. आम्ही सगळेजण तुमच्या स्वागताला इथं दारात उभे राहू. तुमच्या गाडीचं दार उघडायला पण शिपाई असेल आणि तुमच्या आईच्या चेहऱ्यावर काय आनंद असेल मला सांगा. पोरांनो, उद्या SP झालात, वर्दीत याल, इथं राजमुद्रा असते. बरं, सगळेच पोरं प्रशासनात येतील असं नाही आणि सगळ्यांनी यावंच असाही हट्ट नाही. पण या सगळ्याच्या पलीकडे का कुणीतरी उद्योगात येईल, व्यवसायात येईल, कुणीतरी शेतीत काहीतरी करेल, कुणीतरी साहेबांसारखं पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करेल. आपण ज्या क्षेत्रात काम करायचं आहे त्या क्षेत्रात आपल्याला शिवाजी व्हायचं आहे हे स्वतःला ठणकून सांगायचं. आणि मुलींनो, तुमच्या वडिलांचं तर तुमच्यावर इतकं प्रेम आहे, वडिलांचं पोरावर जेवढं प्रेम असतं ना, त्याच्यात थोडं तर जास्त प्रेम बापाचं मुलीवर असतं. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना, त्या दिवशी बापाच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. 1-1 रुपया बाप बाजूला काढून ठेवत असतो. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालेल बाप, पण पोरीला कॉलेजला जायला चांगले शूज आणून देतो. बाप फाटलेलं बनियन घालेल, पण पोरीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देतो. बाप सायकलवर कामाला जाईल, पण पोरीला मात्र कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल, बसचा पास काढून देईल, तिच्या हॉस्टेलची फी भरल. कोण करतं एवढं प्रेम तुमच्यावर सांगा? पोरानं काही बापाला मागू द्या, बाप म्हणाल 2 दिवस थांब, पगार होऊ दे. पोरीनं काही मागायला उशीर, बापाला वाटतं कधी निघून देईल आणि कधी नाही. बापाला माहीत असतंय 4 दिवस चिमणीसारखी नाचल आणि 1 दिवशी भुरकन उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं. पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो. कन्यादान झालं ना, मग जावायच्या हातात हात देतो आणि सांगतो, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही, पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाणार नाही, असं वागायचं. तुमच्या बापाला तुमच्याकडे बघून हेवा वाटला पाहिजे की अरे काय माझ्या मुलीनं करिअर करून दाखवलं. आणि इथं जे पालक आहेत, तुमच्या डोक्यात असेल पोरगी आता वयात आली आहे, 2 रुपये जास्त खर्च करू, लग्न करून टाकू. पोरीला तिच्या पायावरती उभं करा, तिला सन्मानानं वागणूक द्या. ती जेव्हा तिच्या पायावरती उभी राहील तेव्हा तिला तिच्या आयुष्याचा आनंद घेता येईल. आई म्हणून तिला सांगा, बाई मला नव्हतं कुणी सांगणारं, मला नव्हतं कुणी दिशा दाखवणारं, पण आई म्हणून मी सक्षमपणे तुझ्या पाठीशी उभी आहे हे आपण आपल्या मुलीला सांगितलं पाहिजे. इथं बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे, आज 140-145 कोटी लोकसंख्येपर्यंत भारत जाऊन पोहोचला. हजारो लोक रोज जन्माला येतात आणि मरतात, त्यांच्या नावाची नोंदसुद्धा इतिहास ठेवत नाही. आपण तर माणसं आहोत. कितीतरी लोक जन्माला येतात आणि मरतात, त्यांची नोंदसुद्धा इतिहासाला नाही. मग आपल्यालाही तसंच मरायचं आहे का? आले आणि गेले, कुणाला माहीतही नाही. नाही जगाच्या इतिहासात, आमच्या तालुक्याच्या, आमच्या गावाच्या, आमच्या कुटुंबाच्या, माझ्या संस्थेच्या इतिहासात. अरे तुमच्या सरांनी, पवार साहेबांनी सांगितलं पाहिजे, अरे माझ्या कॉलेजचा पोरगा आहे आज, काय सुंदर काम करून दाखवलं. तुमच्या कॉलेजला तुमचा अभिमान वाटला पाहिजे, अरे काय पोरीनं सुंदर काम करून दाखवलं. मला वाटतं तुमच्या संस्थेच्या, तुमच्या गावाच्या इतिहासात तरी आमची नोंद होईल का, हा विचार तुमच्या मनामध्ये असला पाहिजे. झोकून द्या स्वतःला तुमच्या करिअरसाठी.
गरिबीत राहायला कमी कष्ट नाहीत. आपण म्हणतो श्रीमंत व्हायला लय कष्ट लागतात. गरिबीत कमी कष्ट आहेत का? मग श्रीमंत होण्यासाठी कष्ट करायचे का गरिबीत कष्ट करत बसायचे हे तुमचं तुम्ही ठरवा. गरिबीत जन्माला आला आपली चूक आहे का? पण गरिबीत मेलात ना ती मात्र आपली चूक आहे. गरीब राहायचं नाही. आता श्रीमंती कशात मोजायची तेही ठरवा. श्रीमंत व्हायचं म्हणजे फक्त आणि फक्त खूप पैसे कमवले म्हणजेच आपण श्रीमंत होतो असं नाही. काही माणसं त्यांच्या कर्तृत्वानं मोठी होऊन जातात. पैसे कमवू नका या मताचा मी अजिबात नाही.